भारतामध्ये राहत असताना मी मुंबईला दादर येथे बालमोहन विद्या मंदिर या शाळेमध्ये जात होतो. एके दिवशी शाळेतून परत येताना मी नेहमीप्रमाणे उन्हाळक्या करून उशिरा घरी आलो. माझे वडील सुद्धा शिक्षक, मात्र ते महानगरपालिकेच्या शाळेत असल्यामुळे त्यांचं कधी कधी सकाळचं अधिवेशन असायचं आणि अशा दिवशी ते माझ्याच आधी घरी यायचे. त्यामुळे जेव्हा केव्हा मी उशिरा घरी यायचो ते त्यांना सहजपणे कळायचं. आमच्या भेटीची ती वेळ किती तंग असावी हे माझ्या वडिलांच्या त्यावेळेच्या मनस्थितीवर अवलंबून असायचं. माझा तर असा कयास आहे की मी घरी नसतानाचा वेळ वडील स्वतःच्या अभ्यासामध्ये गुंतवायचे आणि त्यांचा अभ्यास म्हणजे मला उत्तरं देता येणार नाहीत अशा विषयांवरून अभ्यास तयार करून केलेले तयार प्रश्न. त्या दिवशी पण नेमकं असंच झालं. मी घरी आल्यावर खेळ्यावर दप्तर अडकवतो ना अडकवतो तेवढ्यात वडील म्हणाले, इकडे. आता ती आमची भायखळ्याची 10 बाय 12ची खोली. एवढ्याशा त्या खोलीमध्ये इथे ये बोलण्याची काय गरज. घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये पुटपुटले की प्रत्येक कोपऱ्यामध्ये स्पष्ट ऐकू येते. एवढंच काय, पण रात्री झोपताना सगळीकडे शांतता पसरली आणि शेजारचा डिसिल्वा जोराने पादला की ते सगळं आम्हाला इथे बिछाण्यामध्ये ऐकू यायचं. एवढंच नव्हे, आम्ही इथे खळखळून हसलो की ते परत भिंतीपलीकडे डिसिल्वाला जाऊन कळायचं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आमचं हसणं त्याला कळलं, हे आम्हाला कसं कळलं? कळलं तर कारण काही वेळाने आधीच्या डरकाळीच्या ऐवजी उंदराच्या चापामध्ये एखादी चिचुंद्री अडकावी आणि तिने जसा आवाज काढावा तसा एक सूक्ष्म आणि तीक्ष्ण आवाज आम्हाला ऐकू यायचा. डिसिल्वाच्या त्या मनसोक्त वायू घर्षणानंदाने नाईलाजाने आवरलेला तो उर्वरित भाग. हा चिचुंद्रीगत आवाज ऐकायला मात्र आम्हाला कानोसा घ्यावा लागायचा बरं का. आणि चिचुंद्री ऐकली की वडील हलक्या आवाजात म्हणायचे, त्याला कळलं. असा हा आमच्या वडिलांचा दिलखुलास स्वभाव. मात्र त्या दिवशी सोफ्यावर बसला नव्हता. वडिलांनी इकडे म्हटल्याबरोबर मी वडिलांसमोर जाऊन निमूटपणे उभा राहिलो. पोलिसाची नोकरी लागल्यावर महिन्यात 2 महिन्यात पोलिसाचा स्वर जसा बदलतो तशा स्वरात वडिलांनी मला विचारलं, तुझ्या शाळेचं नाव काय रे? लागली वाट. असा काही विचित्र प्रश्न विचारला म्हणजे आज काहीतरी गोची होणार हे नक्की. मी कुठल्या शाळेत जातो हे आमच्या दारामध्ये विकायला येणाऱ्या भाजीवालीलाच नव्हे तर भल्या पहाटे दार ठोठवून आम्हाला जागे करणाऱ्या ते दूध टाकायला आलेल्या ताम्हाण्यांना सुद्धा माहिती होतं. बालमोहनची फीत आईने आधीच सगळीकडे फिरवली आणि मिरवली सुद्धा होती. बालमोहनला जातो बरं का, हो बालमोहन मध्ये आहे. आणि ते ऐकणारे पण जणू जिजामाता उद्यानामध्ये पहिल्यांदा पेंग्विन आणण्याची बातमी ऐकायला यावी अशा प्रकारे करायचे. बालमोहन. आणि आज माझाच बाप मला माझे वडील, हो आज माझेच वडील मलाच विचारत आहेत माझ्या शाळेचं नाव काय. मी हलक्या आवाजामध्ये उत्तर दिलं, बालमोहन विद्या मंदिर. माझं उत्तर ऐकून वडिलांमधल्या पोलिसाचा सब इन्स्पेक्टर झाला. का नाव बालमोहन? बालमोहन नाव का? मला उत्तर न येणारा प्रश्न वडील नेहमी 2दा गिरवून विचारायचे. माणसाला 2 कान असले म्हणजे प्रत्येक कानासाठी म्हणून एक गोष्ट 2दा सांगायची गरज नसते. पण हे त्यांना सांगणार कोण? उगाच सब इन्स्पेक्टरचा इन्स्पेक्टर पण व्हायचा म्हणजे त्यांच्या हातातला वेत आणि हाफ पॅन्टीतली माझी घाबरून दडून बसलेली ढुंगणावरची नाजूक कांती यांचे जोरदार मिलन. पण आता तुम्हीच सांगा, हा काय प्रश्न झाला? बालमोहनचा अर्थ काय? शाळेच्या नावाचा अर्थ विचारणारा प्रश्न आजपर्यंत कुठल्याही शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला आहे का? नालंदा विद्यापीठातील विद्वान विद्यार्थ्यांना सुद्धा आजपर्यंत कोणी विचारलं होतं का की तुमच्या विद्यापीठाला नालंदा का म्हणतात म्हणून? पण इथे मी आग्र्याहून कशी सुटका करावी याच्या विचारामध्ये होतो. मी डोकं लढवलं. वडिलांच्या अपेक्षेपेक्षा जरी कमी असलो तरी तसा मी थोडाफार हुशार होतो. मी विचार केला, मोहन म्हणजे तो प्यारे मोहन. हा म्हणजे तो प्यारेलाल. नाही तो वेगळा. हा मोहन म्हणजे श्रीकृष्ण आणि बालमोहन म्हणजे बालपणीचा श्रीकृष्ण. सोपं आहे नाही का? हा आता माझ्या लक्षात आलं. बालकृष्ण लहानपणी धिंगाणा घालायचा नाही का? तेच ते. म्हणजे लहान मुले शाळेत येऊन धिंगाणा घालतात. त्या धिंगाणा घालणाऱ्या मुलांना धिंगाणा घालणाऱ्या बालकृष्णाची उपमा म्हणून आमच्या शाळेचं नाव बालमोहन असं ठेवलं असावं. मात्र मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना,
मी यायच्या आधीच वडील चांगला अभ्यास करून ठेवायचे. मग या प्रश्नाचं उत्तर एवढं सोपं कसं असणार? मी जास्त काही विषय न वाढवताना वडिलांना थोडक्यामध्ये उत्तर दिलं की बालकृष्णावरून बालमोहन हे नाव दिलं म्हणून. मात्र यावेळी माझं उत्तर चुकले तरी माझे वडील माझ्यावर रागावले नाहीत. माझा प्रयत्न अयशस्वी होता, मात्र मी केलेल्या प्रयत्नांचं त्यांना कौतुक वाटलं. त्याची प्रचिती काही दशकांनंतर इथे पाश्चात्य देशांमधली शिक्षण पद्धती पाहिली तेव्हा मला आली. इथे मुलांचे शाळेत किंवा घरात सुद्धा काहीही चुकले तर कधीही त्यांच्यावर रागवून त्यांच्या मेंदूच्या विकासावर दडपण आणत नाहीत. आपल्याकडे चुकू नये म्हणून पाठांतरावर भर दिला जातो. मोठ्यांना का हा प्रश्न विचारायची भीती असते. मोठ्यांनी सांगितलं तेच बरोबर घोकून माकून आपण चांगले मार्क मिळवतो आणि अनिवार्य अशा वशिलाने चांगली नोकरी सुद्धा मिळवतो. मात्र दादर सोडून वांद्र्याला गेल्यावर आपण इतके हुशार असून एवढे बुळे का, हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. माझी चूक असून सुद्धा त्या काळामध्ये वडिलांनी माझे कौतुक केले, याचे या काळामध्ये ते नसताना मला कौतुक वाटते. माझ्या चिकित्सक बुद्धीला त्यांनी तेव्हा वाव दिला म्हणून मी निदान आज युट्यूबर तरी झालो. म्हणजे काय, आता माझ्याकडे नसलेली अक्कल सुद्धा मला लोकांसमोर पाजळायला मिळते. वडील मला जवळ घेऊन म्हणाले, आता जा बाहेर खेळायला. उद्या शाळेत जाशील तर गुरुजींना विचार, मात्र त्याआधी स्वतः निरीक्षण करून तुला याचं उत्तर सापडतंय का ह्याचा प्रयत्न कर आणि उद्या उशिरा आलास तरी सुद्धा मला सांगतो. याला म्हणतात आदर्श बाप. दुसऱ्या दिवशी मी शाळेला जरा 10-15 मिनिटं लवकरच निघालो. आदल्या दिवशी वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शरीरामध्ये एकदम शेरलॉक होम्स संचारला होता. बालमोहन विद्या मंदिराच्या पहिल्या 5-6 पायऱ्या मी धावतच चढलो. समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. म्हटलं आधी जय महाराष्ट्र. पुढे गेल्यावर रेल्वेची तिकीट काढण्याची जशी लहान खिडकी असते ज्यातून आतलं कोण दिसत नाही, अशी कार्यालयाची एक छोटीशी खिडकी आणि त्याच्यावर इंग्रजीमध्ये ठळक अक्षरात लिहिलेलं एन्क्वायरी. आता मराठी माध्यमासाठी प्रसिद्ध असलेल्या शाळेमध्ये जिथे वाचनालय आणि ग्रंथालय यातील सूक्ष्म फरक सुद्धा ठळक अक्षरामध्ये लिहिलेला असतो, तिथे ही पाटी इंग्रजीमध्ये का ह्याचं कोड मला तेव्हापासून आजपर्यंत सुटलेलं नाहीये. कदाचित देणगीदारांना मराठी येत नसेल तर त्यांना ताटकळत उभं ठेवण्यापेक्षा त्यांना ती खिडकी पटकन सापडावी आणि देणगी पटकन आत घेता यावी म्हणून ती पाटी इंग्रजीमध्ये असावी. त्या खिडकीतून रक्कम बाहेर डोकावलेली मी कधीही पाहिली नाही. आणि मराठी माणसं काय देणार आहेत देणगी, त्यासाठी काय करायचे मग मराठीमध्ये खिडकी, असं कदाचित त्यांना वाटलं असावं. किंवा भविष्यकाळामध्ये शाळेचं माध्यम इंग्रजी करण्यासाठीची ती झालेली नांदी असावी. पण मी करत आहे इथे बालमोहनचा शोध. एका कोपऱ्यामध्ये मला महात्मा गांधींचा पुतळा दिसला. त्यावेळी जर संजय दत्तचा मुन्नाभाई MBBS हा चित्रपट असता तर मी महात्मा गांधींना थेट विचारलं असतं. पण आमच्या वेळी संजय दत्त दुसरीकडे कुठेतरी म्हणजे तुरुंगात वगैरे कुठेतरी असावा. मी पुतळ्याकडे बघून म्हटलं, ए बापू. तेवढ्यात कोण एक गुरुजी माझ्या आणि महात्मा गांधींच्या मधून गेले. जाता जाता त्यांनी सहज माझ्याकडे असं म्हणजे एखाद्या बाईकडे वळून पाहताना न पाहिल्यासारखं करतात तसे केले. त्यांना कदाचित या गोष्टीचा अचंबा वाटला असेल की ज्या पुतळ्यासमोर शिक्षक आणि शेकडो विद्यार्थी दिवसा जाता येता ढुंकून सुद्धा पाहत नाहीत, त्या पुतळ्यासमोर हा लहान जीव मुलगा काय एकटक लावून पाहत आहे. कधी कधी मलाही शंका येते की महात्मा गांधी बरोबर बोलणारा सर्वप्रथम तो मीच बिगर MBBS. किंबहुना शाळेच्या कॅन्टीन मधील वडापाव खात जात असताना नाकातला शेंबूड खेचत खेचत त्याने मला बघून माझ्याकडनंच त्या चित्रपटाची प्रेरणा घेतली असावी. पण आमच्या काळामध्ये तो चित्रपट नव्हता. महात्मा गांधींवर चित्रपट काढण्यासाठी रिचर्ड ॲटनबरोची कृपा व्हावी यासाठी सुद्धा पुढे फार काळ लोटला. आमच्या काळामध्ये चित्रपटगृहात हिंदी सिनेमा चालू होण्याआधी जागा सापडावी आणि लोक बसेपर्यंत पडद्यावर काहीतरी हलत असावे यासाठी एखादा काळा पांढरा असा लघुपट किंवा माहितीपट लावत असत. त्याच्यामध्ये कधी कधी महात्मा गांधी दिसायचे आणि त्या माहितीपटांची सुरुवात सुद्धा अगदी अशी विलक्षण व्हायची. म्हणजे एखाद्याने गळा आवळून धरावा असं एकदम, म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. अरे मोहनदास, मोहन, अरे
म्हणजे मोहन तू? अरे मुझे बालमोहन का मोहन मिल गया, बालमोहन मधला मोहन सापडला. आता माझ्या अंगामध्ये एकदम इस्रायलचा मोसाद संचारला होता. माझ्या डोळ्यांच्या बुब्बुळामध्ये जणू काही एक्सरे असावे असे मी सगळीकडे असे एक्सरे सगळीकडे काढले आणि दुसरीकडे बघतो तर लोकमान्य टिळकांचा पुतळा. मी तिकडे गेलो आणि परत गळा आवडला. बाळ गंगाधर टिळक. बाळ म्हणजे बाल, म्हणजे बालमोहन मधले बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि मोहनदास करमचंद गांधी बालमोहन. माझा एकदम युरेका झाला. म्हणजे तिथे मी तेव्हा आर्किमेडिस सारखा टबामध्ये आंघोळ करत असतो तर त्याच्याच सारखा नागडा बाहेर पडून बालमोहन म्हणत शिवसेना भवन पर्यंत पळालो असतो. पण समोर लोकमान्य टिळक होते म्हणून मी ते धाडस केलं नाही. महात्मा गांधींचं काही नाही हो, त्यांना आवडायची टबात आंघोळ करणारी मुलं. त्या दिवशी मी बाहेर वडापाव न खाता घरी लवकर पोहोचलो. मी उत्साहाने घरात शिरत आहे हे पाहिल्याबरोबर वडिलांनी तोंडाजवळ नेलेली चहाची बशी खाली ठेवली. मी जेव्हा त्यांना बालमोहनचा अर्थ सांगितला तर त्यांच्या चेहऱ्यावर क्वचित दिसणारा असा स्मितहास्याचा प्रकार मला दिसून आला. मी पुढे जाऊन युट्यूबर होणार ह्याचे पाय कदाचित त्यावेळच्या पाळण्यामध्ये दिसले असावेत, कारण वडिलांनी जी विचारली नाही ती सुद्धा माहिती मी त्यांना पुरवली. म्हणजे दादासाहेब रेगे यांनी बालमोहन विद्यामंदिर शाळेची जेव्हा स्थापना केली तेव्हा त्या नावाच्या मागे त्यांची किती कल्पना होती. म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जहालवादी आणि मोहनदास करमचंद गांधी हे मवाळवादी. म्हणजे दोन विषम टोकांना एकत्र आणणारी किंवा दोन विरुद्ध विचारांना समजून घेणारी जी शाळा तशी ही बालमोहन शाळा. मग मी वडिलांना युट्यूबर कसे शेवटी सांगतो असं म्हणतात, असं शेवटी सुद्धा सांगितलं की शाळेमध्ये महात्मा गांधींचा पुतळा ते मवाळवादी म्हणजे डावरे म्हणून डाव्या बाजूला ठेवलेला आहे आणि लोकमान्य टिळक जहालवादी म्हणजे उजवे म्हणून त्यांचा पुतळा उजव्या बाजूला ठेवलेला आहे. वडील एकदम महाराष्ट्र राज्य लॉटरीचं 3रं बक्षीस लागावं असं एकदम खुश झाले. ते म्हणाले, बक्षीस म्हणून तुला येत्या रविवारी तारापूरवाला मत्स्यालय बघायला घेऊन जाईल. मी कपाळाला हात मारला, म्हटलं च्या मार. रविवारी तारापूरवाला मत्स्यालय पाहायला नेणार म्हणजे त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रश्न येणार. माशांच्या जाती कोणत्या, उभयचर म्हणजे काय, मासा कुठून मुततो कुठून.